तर मागील लेक्चरमध्ये आपण पाहिल्या त्या होत्या कथाच्या उपकल्पना. तर आता आपण पाहणार आहोत हेम उपकल्पना. तर हेमच्या कुठल्या उपकल्पना आहेत ब्लूप्रिंटनुसार, तर त्या म्हणजे मंथ, उदक, पानक. तर सर्वप्रथम पाहूयात मंथ कल्पना. तर मंथ म्हणजे काय असणार आहे, तर ही कल्पना मंथन या प्रक्रियेने केली जाते. मंथन याचा अर्थ आहे घुसळणे. ही कल्पना सत्व तसेच फळ यांच्यापासून बनवले जाणारे कर्प आहे. तर मंथ कल्पना काय असणार आहे मित्रांनो, तर मंथ कल्पना म्हणजे रवीच्या सहाय्याने आपण ज्या वेळेस घुसळण्याची क्रिया करतो ती म्हणजे मंथन प्रक्रिया होय. तर याची परिभाषा काय आहे, तर सक्तव सर्षिपा अभ्यता शीतवारी परिप्लुता न अतिद्रवा न अतिसांद्रा मन्य मंथ इति उपदिशन्ते. तर सत्तूमध्ये घृत मिसळून त्यामध्ये शीतल जल एवढ्या मात्रेत मिसळावे की ते अधिक पातळ किंवा अधिक घट्ट होऊ नये, यालाच मंथ असे म्हणतात. तर मंथ प्रक्रिया काय याची परिभाषा दिली आहे ती म्हणजे काय, तर सत्तू जो असणार आहे त्यामध्ये घृत मिसळले जाते. त्यामध्ये अजून काय मिसळतात, तर शीतल जल एवढ्या ते किती मिसळायचे आहे की एवढ्या मात्रेत मिसळावे की ते मिसळल्यामुळे ते जे आपण घृत आणि सत्तू मिश्रण केलेले आहे त्यामध्ये ते अधिक पातळ किंवा अधिक घट्ट होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. यासलाच मंथ असे म्हणतात. तर याची निर्माणबंदी जी असणार आहे ती पाहूयात. तर जे औषधी द्रव्याचं मंथ करायचे आहे ते औषध चूर्ण घ्यायचे आहे 1 पल. त्यामध्ये 4 पल शीतल जल मिसळायचे, म्हणजे औषध द्रव्याचे 4 पट शीतल जल मिसळायचे. यांच्यापासून मंथन प्रक्रिया सुरू करायची, म्हणजे जे रव्याच्या साहाय्याने घुसळण्याची प्रक्रिया असते तशा पद्धतीने. आणि त्यापासून जे कल्पना प्राप्त होते त्यास मंथ प्राप्त असे आपण म्हणू शकतो. तर एका मातीच्या भांड्यात औषधी चूर्णाचा 1 पल भाग घेतला जातो. त्यात थंड पाण्याचे 4 पल मिसळले जातात आणि हे मिश्रण व्यवस्थित घुसळले जाते. या मिश्रणालाच मंथ म्हणून ओळखले जाते. तर ही होती मंथ प्रक्रिया आपण पाहिली. म्हणजे काय करायचं, तर औषध चूर्ण ज्याचं मंथ करायचं ते औषध चूर्ण घ्यायचे, त्यात 4 पल जे मिसळायचे आणि त्याची मंथन प्रक्रिया करून मंथ प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि या मिश्रणाचे 2 पल इतकेच प्रमाण तोंडावाटे सेवन केले जाते, परंतु जेवढं आपण बनवेन त्याच्या एकूण औषध मंथ प्राप्त होण्याच्या केवळ 2 पलच आपण सेवन करावे असं सांगण्यात आलेले आहे. तर याचा सिद्धांत जो असणार आहे तो म्हणजे मंथन हाच सिद्धांत असणार आहे. यासाठी उपकरण किंवा यंत्र जे लागणार ते आहे म्हणजे मथानी, म्हणजे मंथून किंवा रवी म्हणू शकतो. त्याचबरोबर मृतपात्र किंवा स्टेनलेस स्टीलचे भांडे ज्यामध्ये ही प्रक्रिया करणार आहे आपण. तर याचे जे सिद्धी लक्षण असणार आहे ते म्हणजे कोणते, तर न अतिद्रव न अतिसंत्र. म्हणजेच त्यांनी सांगितलेलंच आहे की जास्त घट्ट किंवा जास्त पातळ या पद्धतीने होऊ नये. तर हे झाले असणार आहे त्याचे सिद्धी लक्षण. तर याचे संरक्षण व सविरतावधीचे असणार आहे ते म्हणजे निर्माणापश्चात शीघ्रच प्रयोग करावे, कारण निर्माणापश्चात शीघ्रच उपयोग केल्याने ते जास्त इफेक्टिव्ह असणार आहे. तर हे होते मंथचे संरक्षण आणि सविरतावधी. तर ब्लूप्रिंटनुसार पाहूयात. आपणास एक्झाम्पल दिले आहे ते म्हणजे खरजुरादी मंथ. तर पाहूयात खरजुरादी मंथ म्हणजे काय, तर यासाठी लागणारे घटक द्रव्य जे आहेत ते म्हणजे खरजूर, तिंतिडी, द्राक्षा, डाळिंब, आमलिका म्हणजे चिंच, आमलकी म्हणजे आवळा आणि परुषक, ह्या 7 गोष्टी आहेत. हे सर्व जे घटकद्रव्य जे असणार आहेत ते सर्व समान मात्रेमध्ये घेण्यास सांगितले आपल्यास. मग यासाठी यंत्र किंवा उपकरण कोणते लागणार, तर तेच असणार आहेत. ते जे आपण पाहिले ते म्हणजे ते कोणते आहेत, तर मातीचे किंवा स्टीलचे भांडे असणारे, तसेच मंथनी किंवा रवी असणारे आणि सुती वस्त्र. तर काय असणार आहे, तर वर नमूद दिलेल्या सर्व घटक द्रव्यांची फळे घेऊन, म्हणजे जे आपण 7 वर पाहिलेले द्रव्य आहेत त्यांची सर्वांची फळे घेऊन ते कुटून घ्यायचे आहेत. तर कुटून घेतल्यानंतर काय करायचे आहे, त्यानंतर त्या मिश्रणात पाणी मिसळायचे आहे आणि रवीच्या सहाय्याने ते घुसळून घ्यायचे आहे. तर ते जे वर नमूद केलेले 7 घटक द्रव्य असणार आहेत ते सर्व घ्यायचे आहेत, त्यांची फळे कुटून घ्यायची आहेत, म्हणजे थोडक्यात कल्क बनवण्याची पद्धत आहे ते. तर त्यानंतर त्यास काय करायचं आहे, त्या मिश्रणात पाणी मिसळायचे आहे. आपण पहिल्या सिद्धी लक्षणामध्ये की पाणी किती मिसळायचे, तर जास्त घट्ट नाही आणि जास्त द्रव नाही, या पद्धतीने एवढ्या प्रमाणात पाणी मिसळून घ्यायचे आहे. शेवटी वापरण्यापूर्वी ते एका कापडातून गाळून घ्यायचे आहे. आणि यापासून जे प्राप्त आहे ते मंथन प्राप्त झालेले आहेत खरजुरादी मंथ. तर मात्रा काय असणार ह्याची आपण पाहिलेलीच आहे, ते म्हणजे 2 पल असणार आहे. आणि याचा उपयोग कशामध्ये करू शकतो, तर मदात्यासारख्या विकारामध्ये आपण याचा उपयोग करू शकतो. तर हे होते खरजुरादी मंथ ही पूर्ण मंथ कल्पना.